आता पाहायला मिळालेला आहे। आपण त्याच दृष्टीने ही सगळी अपडेट पाहत होतो। राजुल पाटील नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं आणि राजुल पाटील यांनी आपली भूमिका आता मांडलेली आहे। आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे। या संदर्भातली माहिती आपली प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला देत होती। स्नेहा, या सगळ्या संदर्भात काय नेमकं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अगदीच आपण कर्मचाऱ्यांशी बातचीत करणार आहोत। आजचा संपाचा तिसरा दिवस आहे, तरी देखील संप सुरूच आहे, त्याच संदर्भात बातचीत करणार आहोत। सर, संप सुरूच आहे, हा संप कधीपर्यंत सुरू राहणार आहे? आता हे सर्वप्रथम मी मुंबईकरांची क्षमा मागतो की जे मुंबईकरांना जो प्रवासाचा त्रास होतोय त्यामध्ये बीएसटीचे कर्मचारी आहेत, कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहेत, वीज कर्मचारी आहेत, यांच्यातर्फे मी स्वतः क्षमा मागतो। कारण त्यांना जो त्रास होतोय तो आमच्यामुळे होत नाहीये, या प्रतिनिधींमुळे होतोय। हे जे लोकप्रतिनिधी आहेत या आमच्या प्रश्नाकडे 2016 पासून लक्ष देत नाहीत। त्यातही त्यात आता ह्या 5 वर्षापासून आमच्याबरोबर हे कंत्राटी कामगार दिलेले आहेत, तेही आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत, मुंबईची सेवा करतायत, परंतु त्यांनाही तुटपुंज्या पगारावरती आणि कमी प्रशिक्षण दिल्यामुळे हे आता मुंबईमध्ये आपण रोजच अपघात बघतोय। त्यांना पूर्ण प्रशिक्षण द्या, त्यांचं पोट भरेल एवढा पेमेंट त्यांना मिळायला पाहिजे आणि आमचाही 2016 पासून जो काही थकीत आहे किंवा पगार वाढ झालेला नाहीये तेही आम्हाला दिलं पाहिजे। मुंबईकरांसाठी बीएसटीने स्वमालकीच्या गाड्या खरेदी केल्या पाहिजे, त्यामुळे मुंबईकरांना आम्ही चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू। हे आमच्यातर्फे आता उद्या ह्या अधिवेशनामध्ये आपले जे प्रतिनिधी आहेत, मुंबईचे प्रतिनिधी, यांनी जर हा विषय मांडला तर बरं होईल। दादा, आपण पाहतोय संप सुरूच आहे, परंतु दुसरीकडे मुंबईकरांचे देखील हाल होत आहेत आणि तुमचा संप देखील सुरू आहे। सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की हा संप कधीपर्यंत सुरू राहील? ऍक्च्युली आता बघायला गेलं तर हा संपाचा तिसरा दिवस आहे आणि आम्हाला पण या मुंबईकरांना सेवा द्यायची आहे। कारण वर्षानुवर्ष आपण पाहतात बेस्ट ही जी आहे ही बेस्ट सेवा देत आलेली आहे। पाऊस असेल, पाणी असेल, काही असेल तर बेस्ट ही कामावरती रुजूच असते आणि सेवा देण्याचं काम करत असते आणि आम्हालाही मुंबईकरांना ही सेवा द्यायचीच आहे। त्याच्यामध्ये काही नाही, आम्हालाही वाटतं की लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढून हो मार्ग मोकळा केला पाहिजे। माझी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की आपण या राज्याचे मोठे नेते आहात, आपल्याला सर्व गोष्टी या माहीत आहेत। या ठिकाणी आम्ही जे काम करतोय हे वेटलिस्ट कामगार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय, तर आम्हाला एक बेस्ट कामगार म्हणून दर्जा या ठिकाणी भेटला पाहिजे। आणि या वेटलिस्टच्या गाड्यांचा जो मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे, आपण प्रत्येक वेळी पाहत असाल जे अपघात घडतायत ह्याच्या पाठीमागे मेंटेनन्स आहे। त्यानंतर ड्रायव्हरवरती जबरदस्ती नाईट केल्यानंतर पुन्हाही 4 घंटे तुम्हाला काम करावं लागेल, हे एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही भरती करता ते लायसन आणि बॅच तुम्ही जे बघता, ही भरती आहे ना कुठल्याही म्हणजे अधिकृत प्रमाण नाही, 1-2 वर्ष 1 वर्ष केलेले कामगार तुम्ही पटकन घेताय, त्याच्यामध्ये कमीत कमी 5 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे। परंतु त्यामुळे आपण कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया तर जाणून घेतली। कर्मचारी म्हणतायत की त्यांना संप करायचा नाहीये, पण लोकप्रतिनिधींमुळे त्यांना हा संप करावा लागतोय। त्या अनुषंगाने त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती देखील आत्ताच आपण जाणून घेतलेली आहे आणि तिसरा हा संपाचा दिवस आहे। आणखी नेमके किती दिवस हा संप कायम राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लवकर मार्ग काढावेत एवढंच विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।